भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते नांदेडमध्ये आमने सामने आलेले आहेत। नांदेडमध्ये भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत। एकीकडे भगवे फेटे घातलेले भाजपचे कार्यकर्ते तर त्याच्या अगदी समोर हिरवे फेटे घातलेले एमआयएमचे कार्यकर्ते आमने सामने आले। महापौरपदाच्या निवडणुकीनंतर नांदेडमध्ये भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। एमआयएमचे नगरसेवक आणि एमआयएमचे नगरसेवकही आमने सामने आले। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडून। संजय, काय नेमकं घडलेलं आहे ज्यामुळे निवडणुकीनंतर हे एमआयएम आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले? निश्चितच आज नांदेड महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर यांच्या पदग्रहण सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर संपूर्ण जे भाजपा, काँग्रेस, वंचित आणि एमआयएमचे जे नगरसेवक आणि कार्यकर्ते पदग्रहण सोहळ्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले होते। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून एमआयएमच्या जे कार्यकर्ते नगरसेवक आहेत त्यांनी अल्लाहू अकबर आणि नारे तकबीरच्या या ठिकाणी महानगरपालिकेसमोर घोषणाबाजी केलेली आहे आणि त्यानंतर एकंदरीत वातावरण जे आहे ते काही वेळासाठी मोठ्या प्रमाणात तापलेलं या ठिकाणी चित्र दिसून आलेलं आहे। ठीक, धन्यवाद संजय संपूर्ण माहितीसाठी।